शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मला खूप अभिमान आहे माझ्या जन्म भारतसारख्या देशमध्ये झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजला हेच प्रार्थना करतो की आमच्या सोलापूरच्या खूप प्रचंड वेगाने प्रगती झाली पाहिजे, आमचे सगळे अडचणी समस्या दूर झाले पाहिजे। आजचे कार्यक्रमचे आयोजक संभाजी आरमार त्यांना मी पुन्हा एक वेळी धन्यवाद देतो, मला इथे आमंत्रित करण्यासाठी, बोलण्याची संधी देण्यासाठी आणि पुन्हा आजच्या शिवजयंतीमध्ये सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त संभाजी आरमार आयोजित त्या शाही पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सोलापूरचे जिल्हाधिकारी सन्माननीय कुमारजी आशीर्वाद साहेब, सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त सन्माननीय विजयजी कबाडे साहेब, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांतजी भोसले साहेब, MSCBचे आदरणीय आशिष मेहता साहेब, जिल्हा सरकारी वकील आदरणीय प्रदीपसिंहजी राजपूत साहेब, खास लातूरहून या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे बंधू सन्माननीय नितीनजी वाघमारे साहेब नगरसेवक, त्यासोबतच वडार समाजाचे धाराशिव येथील नेते सन्माननीय पिराजी मंजोळे मामा, राजनभाऊ जाधव, आमचे मोठे बंधू शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे प्रमुख सन्माननीय नानासाहेब काळे, वेणुगोपालजी जिल्हा पंतरू, आमचे बंधू सन्मान्य मनीष भैया सुरवसे या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। संभाजी आरमार मागील 15 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतमामाला साजल शोभल अशा पद्धतीने साजरी करत आहे। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी श्री क्षेत्र उज्जैन महाकाल येथील डमरू पथक या ठिकाणी मागवलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार राष्ट्राला समृद्ध करणार आहे, माणसाला प्रगतीच्या वाटेवर नेणार आहे। आजच्या या जयंतीच्या दिवशी आपण सगळेजण मिळून एवढाच एक संकल्प करूयात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जात धर्म पक्ष पंथ सगळं सोडून हिंदुस्थानाला बुलंद करण्याचा जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावरून आपण सगळेजण चालत राहूयात आणि सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याची दक्षता संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण सगळेजण घेऊयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मिरवताना आपल्याला सगळ्याला अभिमान वाटेल अशी कृती आपल्या सगळ्याची असावी। आजच्या या दिवशी छत्रपती शिवरायांप्रती त्यांच्या उपकाराप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। छत्रपती शिवरायांच्या 394व्या जयंतीनिमित्त संभाजी आरमार शाही पालखी सोहळा या ठिकाणी निघालेला आहे। या शाही पालखी सोहळ्यात उज्जैनहून महाकाल डमरू पथक यांच्या वर्षीचं आकर्षण आहे।